मंडळी नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, ह्या महाराष्ट्रानं गेल्या 5 वर्षात जे काही राजकारण पाहिलंय, मला वाटतं म्हातारी माणसं म्हणतात 50 वर्षात आम्ही पाहिलं नाही. मग हे सगळं असं का होतंय? आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोज ज्या वेगवेगळे आरोप प्रत्यारोप, एकमेकांवर होणारे चिखलफेक, एकमेकांवरचे शाब्दिक हल्ले, या सगळ्या पार्श्वभूमीवर यशवंतरावांचा महाराष्ट्र म्हणून ज्या महाराष्ट्राकडे पाहिलं जायचं, महाराष्ट्राची राजकीय ओळख वेगळी आहे, महाराष्ट्र इतरांपेक्षा वेगळा आहे असं म्हटलं जायचं, आम्हाला त्याचे दाखले दिले जायचे, महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा, हे सगळं कुठेतरी हरवत चाललंय का? हा प्रश्न आज व्यासपीठाला पडला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात हा प्रश्न आहे आणि तोच प्रश्न घेऊन आज न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत. या परिसंवादासाठी आपल्यासोबत 2 मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत 2 विरोधी पक्षनेते आहेत असं म्हणूया. एक आजी माजी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आता आपल्यासोबत आहेत. अंबादासजी, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत राज्याचे माजी विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर सुद्धा आहेत. आता या 2 पक्षांमध्ये, हे दोघं भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा 2 पक्षांमध्ये आहेत आणि या 2 पक्षांमधला गेल्या 5 वर्षांमधला राजकीय संघर्ष उभा महाराष्ट्र पाहतोय. पण जेव्हा सौहार्दाच्या बद्दल आपण बोलतो तेव्हा या दोघांबद्दल एक सांगायला हवं की हे दोघं माजी शिवसैनिक आहेत. म्हणजे आता तुम्ही आजी आहात, ते माजी शिवसैनिक, पण एका शिवसेनेतून प्रवास जरी झाला असला तरी आज 2 वेगवेगळ्या विचारधारा घेऊन ते पुढे जात आहेत. मला प्रश्न आज हा विचारायचा आहे. मुळात आम्ही जो प्रश्न उपस्थित केलाय महाराष्ट्राच्या समोर अजेंडा पुढे घेऊन जात असताना, की खरंच महाराष्ट्राचं राजकीय सौहार्द बिघडलंय का? तुम्हाला काय वाटतं ते आधी सांगा. 100% महाराष्ट्रातलं राजकीय सौहार्द बिघडलेलं आहे आणि आपण म्हणालात ते खरं आहे की गेल्या 50 वर्षामध्ये अशा प्रकारचं वितुष्ट राजकीय नेते, राजकीय पक्ष, जातीपातीत भांडणं आणि विद्वेषाचं राजकारण महाराष्ट्राने कधीच या ठिकाणी पाहिलेलं नाही. वस्तुस्थिती राजकारणापलीकडे जाऊन सगळ्यांना आम्हाला निश्चितच त्या ठिकाणी मान्य करावी लागेल. आणि एवढं गढूळ राजकीय वातावरण महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे. बरं, अंबादासजी, तुमचं काय म्हणणं आहे? पटतंय तुम्हाला? त्यांनी तर मान्य केलं, झालंय हे बरोबर आहे. कारण ज्या पद्धतीनं आधी एखादा शब्द राजकारणात एखाद्याला बोलला तर तो त्याला एवढा लागायचा, परंतु लागायचं याच्यासाठी की असं कधीतरी बोललं जायचं. आज दररोजच ज्या लेवलला, ज्या स्तरावर एकमेकावर टीका टिप्पणी, ज्याला चिखलफेकच म्हणता येईल, अशी केली जाते. सर्वसामान्य माणसांना हे आवडत नाही. बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये या गोष्टी चालत होत्या, परंतु महाराष्ट्र आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, यशवंतराव चव्हाणांचा म्हणतो. आणि मग असा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं एकमेकाविषयी बोलणं ठीक आहे. राजकीय ज्याची त्याची भूमिका ज्याची त्याची असते, त्यांनी ती मांडली पाहिजे, त्याच्यात काही प्रश्न नाही. समजा आता प्रवीणजी भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, मी शिवसेनेचा आहे, ठीक आहे, मी माझे विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका मांडतील, ते भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून काही हरकत नाही, ज्यांनी त्यांनी त्याची भूमिका मांड. परंतु अशा भूमिका मांडत असताना सुद्धा व्यक्तिगत स्तरावर बरेच आरोप प्रत्यारोप होतात, चिखलफेक केली जाते आणि मला असं वाटतं हे वेदनादायी असतं. ठीक आहे, आपण आपले विचार मांडणं ओके, काय प्रश्न नाही त्याच्याविषयी, परंतु वेगवेगळ्या पद्धतीनं नावाने वेगवेगळं सांगितलं जातं, बोललं जातं. परंतु आम्ही जेव्हा जनतेत फिरतो तर सर्वसामान्य माणसांना हे आवडत नाही, हे तितकंच खरं आहे. बिलकुल आवडत नाही, ही स्थिती आहे. कौतुक दोघांचंही, दोघांनी मान्य केलं. जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते तुम्ही निसंकोचपणे मान्य केलं. पण मग मुद्दा हा आहे प्रवीणजी, जबाबदार कोण आहे या सगळ्याला? का महाराष्ट्राचं राजकारण या इतक्या खालच्या पातळीपर्यंत आलं? कुणीतरी जबाबदार असेल ना त्याला? नाही, एक लक्षात ठेवायला, एक व्यक्ती, एक पक्ष किंवा एक नेता जबाबदार नाही. आपण सगळेच लोक जबाबदार आहोत. मी असा काय कोणावर आरोप करणार नाही, परंतु एखाद्या विकृत पद्धतीनं बोललं
एखादी टोकाची घृणास्पद अशी टीका केली, कुठे त्या ठिकाणी तोडफोड केली, त्याला पब्लिसिटी जास्त मिळते. पण एखाद्याने विकासाचं काम केलं, वैचारिक एखादी भूमिका मांडली, तर त्याला त्या ठिकाणी पब्लिसिटी मिळत नाही. मग काही लोकांचा असा समज होतो की आम्ही जर असंच बोललो, त्याचे परिणाम दुष्परिणामांची पर्वा न करता आम्हाला तुमच्या चॅनलवर स्पेस मिळते, त्याच्यामुळं केवळ बोलणारा दोषी आहे असं मला सांगायचं नाही आहे. सगळेच जबाबदार आहोत. त्याच्यामुळे समाजातनं या गोष्टींना राजाश्रय मिळता कामा नये. जर त्या ठिकाणी एखादा माणूस टोकाचं बोलत असेल, विद्वेषाचं वातावरण त्याच्या वक्तव्यामुळे होणार असेल, तर त्याला समाज मान्यता मिळायला नको. शेवटी राजकीय पक्ष असेल, सरकार असेल, नेता असेल, याला त्या ठिकाणी घडवत कोण असतं, बनवत कोण असतं, तर समाज असतो. आणि म्हणून शेवटी याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम त्या ठिकाणी सर्वार्थानं समाजाने करण्याची आवश्यकता आहे. त्याचं काउन्सिलिंग होण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामुळं केवळ आपापसात त्या ठिकाणी वातावरण खराब होईल, मी एखाद्याचं व्यक्तिद्वेष करून त्या ठिकाणी जर काही घाणेरड्या टोकाचं बोललो किंवा आक्रमक ज्याला आपण म्हणतो, तर त्याला वेगळ्या प्रकारचं स्थान मिळतं. तर मला वाटतं ज्याला वैचारिक बेस आहे अशा गोष्टी पुढे आल्या पाहिजेत. ही गोष्ट होऊ नये. अर्थात आपणही करता, काही चॅनलही त्या ठिकाणी त्याच्यावर तुमच्या टीका असतात, विश्लेषण जेव्हा करता तेव्हा, परंतु याला कुठल्याही राजाश्रय मिळता कामा नये अशी माझी स्पष्ट त्या ठिकाणी भूमिका आहे. आणि आम्ही राजकीय पक्ष यापूर्वीही होते, नेतेही यापूर्वी विलास होते, परंतु व्यक्तिशः उणीदुणी पर्सनल टोकाचं एवढं कधीच व्हायचं नाही. आता आम्ही अंबादास दानवे आणि आम्ही आता भेटलो होतो मगाशी, आम्ही दोस्त आहोत पूर्वाश्रमीचे. त्याने राजकीय वेगळ्या पक्षाची भूमिका आहे, मी एका वेगळ्या पक्षात आहे, याचा अर्थ आम्ही काय खानदानी दुश्मन आहोत अशा प्रकारचं काहीच वागायचं कारण नाही. जेव्हा आम्हाला गरज असते त्यावेळेला विधिमंडळात असो, पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर असो, जनतेसमोर जाताना असो, आमची जी भूमिका आहे ती आम्ही ताकदीनं मांडू ना. पण ती मांडत असताना दुसऱ्याचे कारण नसताना त्या ठिकाणी कपडे उतारणं, त्याची अवहेलना करणं, हे मला वाटतं त्या ठिकाणी योग्य आहे असं मला वाटत नाही. त्यांचा पाणउतारा करणं योग्य वाटत नाही. आणि मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर हे त्या ठिकाणी व्हायला लागलेलं आहे. आज पण तुम्ही म्हणालात राजाश्रय मिळता कामा नये. मग असं का होतं की तुमच्या पक्षामध्ये सुद्धा काही असे नेते आहेत, आम्ही तुमच्या तोंडून तर अशी कधी भाषा ऐकली नाही जी भाषा त्यांच्या तोंडातून आम्हाला ऐकायला मिळते, आम्ही ऐकवत सुद्धा नाही अशी लोक, मग त्यांना नाही, याला आमचा पक्षाचा बोलणारा काही अपवाद असू शकत नाही. कारण जे आहे ते आहे. त्याच्यामुळे आमचा पक्ष आहे म्हणून आमचा तो बाब्या दुसऱ्याचं कार्ट असं काय मानायचं कारण नाही आहे कुणीही. आणि आमच्या पक्षात जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी होतात त्यावेळेला आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब योग्य त्या सूचनाही त्या वेळेला देत असतात. म्हणजे पक्ष डोळेझाकपणा करून दुर्लक्ष करते असं कधी होत नसतं. परंतु मला वाटतं हे मोठ्या प्रमाणावर होतंय. त्याचा पक्षाच्या नेतृत्वानं विचार करून आचारसंहिता त्या ठिकाणी आपल्या बोलणाऱ्यांना सुद्धा घालून देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपला मुद्दा प्रभावीपणे आपण मांडू शकतो ना, त्याच्यासाठी काय कोणाला शिव्यास द्यायची आवश्यकता आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. आणि मग राजकीय द्वेष, समाजामध्ये ताणतणाव निर्माण करणं, सध्याची महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली. आज जे काय महाराष्ट्रामध्ये आंदोलनं सुरू आहेत, जातीपातीमध्ये विद्वेष निर्माण झाला आहे. एका गावामध्ये वाड्या वस्तीवर गेलं तर समाजामध्ये एकमेकांशी बोलत नाहीत, एकमेकांच्या शेतावरून वाद आहे, पाणी भरण्यावरनं वाद नाही. कुठे महाराष्ट्र चाललेलं आहे? ज्येष्ठ नेते, एखाद्या पक्षाचे प्रमुख, एकतर तू राहशील नाही तर मी राहीन, तेच ना, पुरोगामित्वाचं आपण सांगतो, आपण वागत नाही तसे. आज देवेंद्र फडणवीस साहेब काय टार्गेट करण्याची गरज आहे? काय कारण आहे? फक्त ते म्हणून टार्गेट करायचं. तेव्हा मी नेहमी सांगतो की जातीपातीत कधीच सरकार काम करत नसतं. या राज्यामध्ये जेव्हा मनोहर जोशी साहेब होते मुख्यमंत्री तेव्हा अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची स्थापना त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी सारथीची निर्मिती केली, आरक्षण दिलं. परंतु आम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब एक विशिष्ट
समाजाचे आहेत म्हणून त्यांना आम्ही टार्गेट करणार असू तर मला वाटतं सामाजिक अधपतन होतं असं मला या ठिकाणी वाटतं आणि याचा सगळ्यांनी त्या ठिकाणी विचार ठीक करण्याची आहे. आवश्यकता मला आहे असं अंबादाजींना वाटतं. विचारायचं, अंबादाजी सातत्याने तुमच्या पक्षाबद्दल टीका केली जाते, तुमच्याबद्दल नाही म्हणत मी. तुम्ही अजून कुठल्याही कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये या अशा प्रकारच्या बेताल वक्तव्यांच्या दिसला नाही, पण तुमच्या पक्षाचे एक नेत्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेच्या बद्दल सातत्यानं तुमच्यावर टीका होत राहते. हे टीका त्यांच्याविषयीच होते अशातला काही भाग नाही. आता मी पण राजाश्रय आहे त्यांना म्हणून तर ते बोलतात रोज. मी कोणत्याच व्यक्तीचं नाव घेणार नाही, सगळ्याच पक्षाचं. हो हो, सगळ्याच पक्ष. म्हणजे कोण कोणाविषयी बोलतोय. शिवसेना प्रमुख त्यावेळेस शरद पवार साहेबांना बोलायचे, वेगळे बोलायचे, परंतु त्यांचे लगेच त्या आठवड्यात म्हणा कधीतरी म्हणा भेटी व्हायच्या, गाठी व्हायच्या, मैत्री असायची. आता बोलताना ऍक्च्युअल सुद्धा तसं मनामध्ये ठेवतात बरेच जण. हे सगळ्यात मोठं घातक आहे. हे सगळ्यात मोठं घातक आहे. आणि त्यामुळं ठीक आमच्या पक्षाचे बोलतात, मला वाटतं ते बोलत असताना बाकीच्या पक्षाचे काय काय बोलतात, कोणत्या लेवलला बोलतात, कोणत्या स्तरावर बोलतात. एकेरी आता समजा मी प्रवीणजींना मी प्रवीण भाऊ म्हणेल का प्रवीणजी म्हणेल, मी अरे तुरे कसं बोलाल, ते सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, ती मर्यादा तर मी पाळलीच पाहिजे. परंतु बाकी अशा पद्धतीनं बाकीचे लोक अशा मर्यादा पाळत नाही. मी कोणाचं नाव मुद्दाम घेणारच नाही, पण तू काय पद्धतीनं बोलतात, अरे तुरे बोलतात, खालच्या लेवलला बोलतात, मारून प्रोत्साहित टाकेन केलं जाते पक्षाच्या पातळीवरून. मग त्यांना संरक्षण कोणीतरी जे राजाश्रयाचा मुद्दा मांडला, तुम्ही जो मुद्दा तो मांडला मुद्दा राजाश्रयाचा मांडला, हा राजाश्रय असल्याशिवाय कोणी बोलू शकतं का. हा म्हणजे बेताल बादशाहांना अच्छे दिन आले तुम्ही तर राजकीय सकाळचा उल्लेख केलात हा ते अगदी चपखळपणे आमच्या अंबादासजींनी टाळलं. सगळ्यात जास्त सकाळी शिव्या द्यायचं काम आपला ट्रेंड सेट करण्याच्या नादामध्ये आपली राजकीय भूमिका मांडत असताना समोरच्याचा तिरस्कार करणं, द्वेषाची भाषा बोलणं, घालून पालून बोलणं, मला वाटतं एवढं कधीच कुणाच्या पत्रकार परिषदांमध्ये झालं नाही किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्यांनी केलं नाही. परंतु आपण ज्याचा उल्लेख केला ते यांचे सन्माननीय नेते सकाळी उठून सगळ्यांचाच त्या ठिकाणी मूड खराब करतात. त्याच्यामुळे मला वाटतं जबाबदार नेत्यांनी त्यांना उत्तर देण्यासाठी त्यांच्या पुढचं वर्जन तुम्ही आणलं, प्रो मॅक्स. त्यांनी जर प्रो आणलं तर प्रो मॅक्स आणले तुम्ही. जबाबदार नेत्यांनी असं बोलता कामा नये. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याने मध्यम कार्यकर्त्याने बोललं अज्ञानापाठी, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी की कशापोटी आपण समजू शकतो, पण जे खासदार आहेत, नेते आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, ज्याला समाज मान्यता आहे, अशाने तरी या ठिकाणी बोलू नये असं मला त्या ठिकाणी वाटतं. आता राग तर आम्हाला पण येतो, प्रत्येकाला भूमिकेच्या संदर्भात आक्रमक व्हावंसं वाटतं, परंतु आपण आक्रमक होत असताना, आपली भूमिका मांडत असताना समोरच्याला त्या ठिकाणी ठेस लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नाही तर इथे काय प्रत्येकजण त्या ठिकाणी आर्य केलं की कार्य करायला तयार असतो आणि आर्यला कार्य करायला काय फार अक्कल लागत नाही, अभ्यास लागत नाही, विद्वत्ता लागत नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं हे जर स्वतःहून काही संकेत निर्बंध आपण आपल्यावर जर लादून घेतले तर मला वाटतं या गोष्टी त्या ठिकाणी कमी होतील असं मला त्या ठिकाणी वाटतं. एक प्रश्न आणि फक्त, सौहार्द तुमचे त्यांच्याशी कधी असं वैयक्तिक पातळीवर तुमचं बोलणं होतं शिवसेनेच्या नेत्यांसोबत, तुमचं सौहार्दाचं वातावरण आहे म्हणजे कंपल्शन आलंय की नाही बोलायचं आता त्या पक्षाच्या? मला कुठलंही आमच्या पक्षाने कोणाशी बोलू नको म्हणून सांगितलेलं नाही. मी सगळ्यांशी नीट बोलतो. मी तर राऊत साहेबांचे माझे चांगले संबंध आहेत, घरगुती संबंध आहेत, पण आमचा विरोध आहे तो वैचारिक आहे. नाही पण त्यांच्या भूमिकेला विरोध आहे. अजूनही राऊत साहेबांशी आमचं बोलणं होतं, भेटणं होतं. त्यांचे छोटे बंधू तर माझे खास मित्र आहेत, माझ्या बँकेमध्ये संचालक आहेत. त्याच्यामुळे आमचा काय कुठल्या जागा जमिनीवरून वाद नाही ना, की तुझा बांध माझ्या बांधाला लागतो वगैरे असं काही नाहीये. पण जेव्हा टोकाचं बोललं जातं, आमच्या नेत्यांविषयी तिरस्कारानं बोललं जातं, त्यावेळी मग आमच्या पण सहनशीलतेला काही मर्यादा असतात. मग आमचंही तसंच उत्तर येतं. त्याच्यामुळे राजकीय हा जो विषय आहे त्यामुळं काही आमचं बोलणं बंद होणं, आमच्यात काही दुश्मनी होणं असं त्या ठिकाणी नसतं. आता काही लोकांना वाटतं ते, कधी कधी एखादा नेता असतो, आम्ही आवाज दिला तरी तोंड दुसरीकडं फिरवणार, मग त्याला आवडत नसेल. असं घडलंय, अशा या घटना घडतात ना.
परंतु ठीक आहे ना, त्यांना ते आवडत नसेल, पुन्हा कशाला कोण नमस्कार करायला जाईल. त्याच्यामुळे मला वाटतं जेव्हा आपण मोठ्या मनाने जर सामोरं जायचं ठरवलं, आता विधिमंडळात एखादं भाषण झालं आणि भाषणात त्या ठिकाणी टीका केली, तर आम्ही असं बघितलं की लॉबीत येऊन एकमेकांना जो चांगलं भाषण झालं, भले त्या ठिकाणी टीका केली तरी आम्ही बोलतो ना, त्या मुद्द्याचा आम्ही गौरव करतो, स्तुती करतो. ते काय वैयक्तिक कोणाचं नसतं. परंतु आता तू माझ्या विरोधातच बोललास, आता बघायचंच नाही. मला वाटतं ही प्रवृत्ती वाढता कामा नये. त्याची काळजी राजकीय नेत्यांनी आपल्या सगळ्यांनी घेण्याची अत्यंत आवश्यक. मला तुमच्याबद्दल उल्लेख करायचा आहे. तुमच्या घरी एक आनंदाचं कार्य होतं आणि त्या कार्याला राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा आलेले होते. मी बरोबर बोलतो ना? ही सगळी कटुता आहे एका बाजूला, प्रचंड दोन पक्षामधली, आणि एक वैयक्तिक नातं, हे सगळं सांभाळताना तारेवरची कसरत होते. कधी होतं असं? नाही, कधी होत असते. आता त्या माझ्या घरी कार्य होतं तर राज्याचे मुख्यमंत्री आले होते, उपमुख्यमंत्री आले होते, 5-25 सगळे मंत्री नेते सगळे आले होते. आता लग्न हे कार्य असतं, मला असं वाटतं काही का असत नाही, सगळे 20, 25, 30 वर्षापासून सोबत काम करणारे. असं तर नाही करताय ना, लग्नाला याला निमंत्रण नको आणि त्याला निमंत्रण नको. मी निमंत्रण दिलं, त्यांनी स्वीकारलं, ते आले. पण एक नक्की ठीक पण असंही या महाराष्ट्राने बघितलेलं आहे, घरातल्या लग्नाचं पण निमंत्रण दुसऱ्याला दिलेलं आवडत नाही आणि दिलं तर तिथे लग्नाला पण त्यांच्या गेलेले नाहीत. असे पण थोर आणि मोठे नेते या महाराष्ट्रात झालेत. मला तर नाव कोण उल्लेख करू नका, महाराष्ट्रातले सर्वोच्च एका पक्षाचे नेते आहेत. ठीक आहे, पण हे बदललं पाहिजे की नाही? हे बदललं पाहिजे ना. कारण कसं आहे, लग्न कार्य वगैरे हे सगळे आपल्याकडे अजूनही ग्रामीण भागात असो, खेड्यापाड्यात असो, असं एक सगळ्यांना सोबत घेऊन चालणं, एकमेकांना निवडणुकीत हरवणारे लोक पण सोबत लग्न कार्यामध्ये, गावाचं एखादं काम असतं त्याच्यात सोबत राहणं, आपल्या भागातली परंपरा आहे तशी. खरं आहे. आजही ग्रामीण भागामध्ये ठीक एखादा सरपंच असेल, एखादा माजी सरपंच असेल, परंतु एखाद्या गावात आता समजा नवरात्र आहे, सगळे मिळून करतात, गणपती सगळे मिळून करतात, एखादा सण असतो, गावातले काही उत्सव असतात, ही परंपरा आहे. मला वाटतं ही परंपरा राहिलीच पाहिजे टिकून. ठीक आहे, बाकी निवडणुका येत असतात, जात असतात. पण मला तुमच्या दोघांचं एका गोष्टीसाठी कौतुक करायचं आहे. जेव्हा महाराष्ट्राच्या समोर आपण हा व्यासपीठावर विषय घेऊन आलो ना, की राजकीय सौहार्द हरवतंय का, दोन कट्टर शत्रू आहेत, म्हणजे राजकीय शत्रू नाही, विरोधक, शत्रू नाही, विरोधक, राजकीय विरोधक, कट्टर विरोधक असून सुद्धा तुम्ही सौहार्द हरवू दिलं नाही या चर्चेमध्ये, त्याबद्दल तुमच्या दोघांचंही कौतुक. मी आपल्याला एक उदाहरण देतो. म्हणजे चॅरिटी बिगिन्स फ्रॉम द होम. स्वतःपासून वागण्यातनं सुरुवात व्हायला लागते. मी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष आहे आणि माझ्याकडे उपाध्यक्ष आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आमचं ते पदावरून गेल्यानंतर मी व्यक्ती आहे की दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे व्हायला पाहिजे, पण देवेंद्रजींकडे आम्ही त्यांना बोलवून मी स्वतःहून विरोधी पक्षाचा उपाध्यक्ष केला. याचं कारण की ती संस्था चालवायची असते. आम्हाला पक्षीय वेगवेगळे असलो तरी आम्ही जर आमच्यात मतभेद असतील तर इन्स्टिट्यूशन प्रॉपर जात नाही, माहोल चांगला होत नाही. हा विचार जर सर्व स्तरावर त्या ठिकाणी झाला, संस्थाही ताकदवान होतील, नेतेही नाही. आणि मला वाटतं नाना समोर बसलेत आणि हे सौहार्दाचं वातावरण, एक ग्रुप फोटो झाला तर मला वाटतं अधिक महाराष्ट्राच्या समोर जास्त आश्वासकपणे जाईल अशी आशा करूया. खूप खूप आभारी आहेत तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या या अजेंडामध्ये आलात आणि आपली भूमिका मांडलीत. त्याबद्दल महाराष्ट्राची जी परंपरा आहे, जी ओळख आहे, ती कायम राहावी ही आशा आज या व्यासपीठाच्या माध्यमातून व्यक्त करून तुमच्या दोघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.